आज मी नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहे। ते वास्तव काय आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जो दारुण पराभव झाला आहे, त्या दारुण पराभवाबद्दल मी बोलणार आहे। आणि राज ठाकरे आता तरी आपला अहम सोडणार आहेत का? ह्या व्हिडिओला जो मी शीर्षक दिलाय, राज ठाकरे आता तरी आपला अहम सोडणार आहेत का? मित्रांनो, ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, त्याबरोबर मी तुम्हाला एक नम्र विनंती करतोय। ती म्हणजे काय आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ पाहता, पण तसंच पुढे निघून जाता। पाहून तुम्ही लाईक करत नाही किंवा डिसलाईक करत नाही आणि माझे व्हिडिओ सुद्धा शेअर करत नाहीत असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, डिसलाईक करत नाही। त्यामुळे मला कळत नाही की तुम्ही माझा विचार आवडतायत की नाही आवडतायत। दुसरी गोष्ट काय आहे तर आपले कमेंट्स सुद्धा तुम्ही लिहित नाहीत, आपली चर्चा पूर्ण होत नाहीये। जेवढे कमेंट्स यायला पाहिजे तेवढे कमेंट्स येत नाहीये। मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे नवीन येत आहेत किंवा जुने पाहत आहेत, बऱ्याच जणांनी अजून सबस्क्रायबर झाले नसतील, बरेच जण अजून सबस्क्रायबर झाले नसतील, तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबायचं आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायचं। म्हणजे ती घंटी वाजवली तर काय होईल, माझे नवनवीन वास्तव तुमच्यासमोर येतील, मी नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मांडेन आणि आपली काय होईल, एक भेट होईल, एक चर्चा होईल। तर कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा किंवा डिसलाईक करा, आपले कमेंट बॉक्समध्ये लिहा। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। मित्रांनो, आपण वास्तवावरती चर्चा करतोय, नवीन वास्तवाचा उलगडा करतोय। आज मी नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहे। ते वास्तव काय आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जो दारुण पराभव झाला आहे, त्या दारुण पराभवाबद्दल मी बोलणार आहे। आणि राज ठाकरे आता तरी आपला अहम सोडणार आहेत का? ह्या व्हिडिओला जो मी शीर्षक दिलाय, राज ठाकरे आता तरी आपला अहम सोडणार आहेत का? मित्रांनो, ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, त्याबरोबर मी तुम्हाला एक नम्र विनंती करतोय। ती म्हणजे काय आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ पाहता, पण तसंच पुढे निघून जाता। पाहून तुम्ही लाईक करत नाही किंवा डिसलाईक करत नाही आणि माझे व्हिडिओ सुद्धा शेअर करत नाहीत असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, डिसलाईक करत नाही। त्यामुळे मला कळत नाही की तुम्ही माझा विचार आवडतायत की नाही आवडतायत। दुसरी गोष्ट काय आहे तर आपले कमेंट्स सुद्धा तुम्ही लिहित नाहीत, आपली चर्चा पूर्ण होत नाहीये। जेवढे कमेंट्स यायला पाहिजे तेवढे कमेंट्स येत नाहीयेत। मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे नवीन येत आहेत किंवा जुने पाहत आहेत, बऱ्याच जणांनी अजून सबस्क्रायबर झाले नसतील, बरेच जण अजून सबस्क्रायबर झाले नसतील, तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबायचं आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायचं। म्हणजे ती घंटी वाजवली तर काय होईल, माझे नवनवीन वास्तव तुमच्यासमोर येतील, मी नवनवीन वास्तव तुमच्यासमोर मांडेन आणि आपली काय होईल, एक भेट होईल, एक चर्चा होईल। तर कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा किंवा डिसलाईक करा, आपले कमेंट बॉक्समध्ये लिहा। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, आता नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याचे निकालही लागले आणि ह्या निकालानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती दिसून येते, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उतरलेला ग्राफ, त्याची झालेली धूळधाण, झालेला प्रचंड पराभव, युतीचा झालेला प्रचंड विजय आणि महानवनिर्माण सेनेचा झालेला प्रचंड पराभव हाही समोर दिसतोय। याला कारण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत, त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, याला सर्वस्वी कारण कोण आहे, मी याचा उल्लेख केलेला आहे यापूर्वी, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच।
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी त्याच्यावरती सविस्तर बोलणार नाही आहे, पण थोडक्यात आपण चर्चा करू की राज ठाकरे यांचा जी विचारधारा आहे, यांची जी बोलण्याची विचार करण्याची जी पद्धत आहे ती कुठेतरी मला आक्षेपार्ह वाटते. कारण त्यांनी 2024च्या ह्या निवडणुकीपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना जे संबोधन केलं त्याने नाशिकमध्ये, त्यावेळी त्यांनी एक गोष्टीचा उल्लेख केला होता की तुम्ही संयम ठेवा, पेशन्स ठेवा. पेशन्स हा शब्द वापरला होता, पेशन्स. आणि तो पेशन्स, ते संयमच राज ठाकरेंनी शेवटच्या मोमेंटला स्वतःवरती ठेवले नाहीत. तो संयम स्वतःवर ठेवला नाही असं मला दिसून आलं. आता ते काय आहे पेशन्स, संयम? तर 2024ची जी लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी अगदी बिनशर्त पाठिंबा दिला होता नरेंद्र मोदीजींना, आपल्या पार्टीच्या वतीने, आपल्या संघटनेच्या वतीने. आणि त्यानुसार ती निवडणूक पार पाडली. ही एक महत्त्वाची गोष्ट. आता राज ठाकरेंनी आपलं काम केलं असं म्हणायला हरकत नाही. आता त्याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी किती काम केलं की नाही केलं याची मी वाच्यता त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. ती गोष्ट एक बाजूला ठेवा. पण ती गोष्ट घडली, बिनशर्त पाठिंबा दिला. आता कोणाचं काम आहे? तर महायुतीचं काम आहे. महानवनिर्माण सेनेला सपोर्ट करायचा, त्यांना साथ द्यायची. पण आता 3 पक्ष तिथे आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. जर परत वाटणी करायचं ठरलं उमेदवारांची, तर त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी जर मोठी मागणी केली तर ती शक्य होणार नव्हती. म्हणून त्या महायुतीमध्ये राज ठाकरे सामील होऊ शकले नाही. कारण जर ते गेले असते आणि फक्त काही मोजके उमेदवार त्यांनी मागितले असेल, मोजक्या जागा मागितल्या असत्या, तर त्यांच्यासोबत असलेली जे कार्यकर्ते आहेत ज्यांना ही निवडणूक लढवायची होती ते नाराज झाले असते. म्हणून राज ठाकरे हे एवढी रिस्क घेऊ शकले नाहीत आणि त्यांनी 125 उमेदवार रणांगणात उतरवले आणि मैत्रीपूर्ण लढत करायची ठरवली. मित्रांनो लक्षात घ्या, मैत्रीपूर्ण लढत. युतीमध्ये नव्हे, पण युतीमध्ये ते नव्हते, पण युतीसोबत त्यांनी मैत्रीपूर्ण लढत करायची ठरवली. मग आता तुम्ही जर मैत्रीपूर्ण लढत करायची ठरवली आहे, भले तुम्ही युतीमध्ये नाही आहात, तर तुम्हाला त्या युतीचा धर्मसुद्धा पाळणं गरजेचं होतं. त्या मैत्रीचा धर्मसुद्धा पाळायला पाहिजे होता. मग तुम्ही त्या युतीवरती सरसंधान करायला नाही पाहिजे होतं. त्यांनी एकनाथ शिंदेंवरती बोट ठेवलं, त्यांनी अजितदादांवरती बोट ठेवलं, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोट ठेवलं. मग ते अर्धा टक्का का होईना ठेवलं, त्याला गालबोट लागलं मित्रांनो. त्या गालबोट लागल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झालेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. मग त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा कशी करणार की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे? भले नेत्यांनी ते मान्य केलं आहे, नेत्यांची इच्छा आहे, पण शेवटी जमिनीवरती काम करणारा कोण असतो? तो कार्यकर्ता असतो. आणि ह्याच गोष्टीचा नुकसान झालेलं आहे, सर्वात मोठं नुकसान. मित्रांनो राज ठाकरेंचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? त्यांची धडसोड वृत्ती. 2014मध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजी यांना समर्थन केलं. 2019मध्ये ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले आणि लावतो व्हिडिओ आणि त्यांनी नरेंद्र मोदीजींना क्रिटिसाइज केलं. आणि त्यावेळी सर्वात मोठा त्यांनी मुद्दा कुठला उचलला? तर नोटबंदी. पण त्या नोटबंदीवरती त्यांनी जर विरोध दर्शवला आहे, ते चुकीचे सांगतायत, पण त्याचा उलगडा ते करू शकले नाहीत. ती का चुकीचं आहे, त्याच्यामुळे काय नुकसान झालं आहे, हे त्याचे विश्लेषण करू शकले नाहीत. त्यामुळे मतदारांच्याही मनात संभ्रम निर्माण झाला की विरोधाला विरोध करतायत राज ठाकरे, असं त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली आणि त्याचेच ते परिणाम आहेत 2019चे. मित्रांनो लक्षात घ्या, 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीची. मित्रांनो
ही गोष्ट राज ठाकरेंना समजून घ्यायला हवी होती. परत 2019 नंतर 2024ची निवडणूक आली. त्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परत एकदा ते भारतीय जनता पार्टीच्या मंचावर दिसायला लागलेत. भारतीय जनता पार्टीला त्यांनी समर्थन केलं, नरेंद्र मोदीजींना समर्थन केलं. त्यामुळे मतदार राजा असो, मग भले तो पारंपरिक त्यांचा मतदार राजा असो किंवा जो फ्लोटर मतदार असो, वाहता मतदार, त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की राज ठाकरे नक्की काय त्यांची इच्छा आहे. क्या चाहते हो राज ठाकरे, क्या चाहते हो, असा प्रश्न निर्माण झाला. आप क्या चाहते हो, म्हणजे तुम्हाला काय हवंय काय नक्की. आणि ह्या संभ्रमामुळे त्यांची ही दुर्गती झालेली आहे. ही समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचा जो अहंकार आहे, अहम आहे, तो नको त्या वेळेला बाहेर पडतो. नको त्या वेळेला त्यांना असं वाटतं की आपण जो बोलतोय ते स्पष्ट बोलतोय. ते नको तो वेळेला त्यांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा घात घालतोय. मी त्यांना मानतो. का मानतो तर ते स्पष्ट वक्ते आहेत. ते स्पष्ट वक्ते आहेत म्हणून मी त्यांचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण तो स्पष्ट वक्तेपणा प्रत्येक ठिकाणी चालत नाही मित्रांनो. काळ, वेळ, परिस्थितीनुसार तो स्पष्ट वक्तेपणा असायला हवा. परत तुम्ही त्या युद्धभूमीत उतरलाय, विरोधकांच्या समोर उभे आहात, मग तुम्ही विरोधकांबद्दल स्पष्ट वक्ते राहा. त्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात, मग ती मैत्रीपूर्ण असो किंवा त्यांच्यासोबतची लढाई असो, त्यावेळी तुम्ही आपल्या मित्रांबरोबर किंवा त्यांच्यासोबत आहेत त्यांच्याबरोबर काय करायला पाहिजे होतं, स्पष्ट राहायला पाहिजे होतं. स्पष्ट वक्तेपणा त्यांच्याकडे दाखवायला नाही हवा होता. तेच दाखवणं त्यांचं नडलेलं आहे. आपल्या मित्रांवरती स्पष्टपणा दाखवला. जो स्पष्टपणा त्याने चार भिंतीच्या आत ठेवायला हवा होता, त्या काळामध्ये, त्या वेळेला, त्या काळानुसार, परिस्थितीनुसार तो त्यांनी उघडा केला, नागडा केला. आणि त्याचा हे परिणाम आहे. त्यांनी आपल्यावरती संयम ठेवायला हवे. मित्रांनो, मग ती लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची असो किंवा महानगरपालिकेची असो, कोणती निवडणूक असो, मग ती लोकशाहीची निवडणूक असो, राजेशाहीची निवडणूक असो किंवा राष्ट्रपतीची निवडणूक, हुकुमशाहीची निवडणूक असो, कोणती निवडणूक असो, त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्यावरती संयम ठेवणं गरजेचं असते. आणि ते संयम ठेवून विचारपूर्वक विरोधकांवरती सरसंधान करायला हवं असतं, ना की आपल्या मित्रांवरती किंवा आपल्या सहकार्यांवरती. हीच त्यांची सर्वात मोठी घोडचूक होती. मित्रांनो, तुम्ही जर राज ठाकरेंचा जर आपण इतिहास बघायला गेलो तर इतिहास बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडलं. तर आपण इतिहास बघताना पहिल्यांदा महानवनिर्माण सेना याची स्थापना कधी झाली आणि त्या स्थापनेपासून काय घडामोडी घडल्या, कशा काय त्यांनी निवडणुका लढवल्या, हे आपल्याला पाहायला हवं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ही 9 मार्च 2006 मध्ये झाली. 9 मार्च 2006 मध्ये झाली. आणि पहिली विधानसभेची निवडणूक त्यांनी 2009 मध्ये लढवली. पहिली जी विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली ती 2009 मध्ये. आणि ती लढवली कोणाच्या विरोधात तर शिवसेनेच्या विरोधात. ते म्हणतील मी फक्त शिवसेनेच्या विरोधात लढलो नव्हतो, त्यावेळेला मी इतर पक्षांच्या विरोधात सुद्धा लढलो होतो. मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो किंवा इतर कुठलेही पक्ष असो. मित्रांनो, इथेच त्यांनी चूक केलेली आहे माझ्या मते. कारण ते शिवसेनेमधून बाहेर पडले होते, ते नाराज होते, त्यांच्यावरती अन्याय झाला होता आणि त्या परिस्थितीत त्यांनी ही संघटना उभी केली होती. मग नाराज कोणावर होते ते तर आपल्या विठ्ठलावरती. म्हणजे ते म्हणतात प्रत्येक वेळी बाळासाहेब हे माझे विठ्ठल आहेत, ते माझ्या समोर आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, मी ते मान्य करतो. पण ज्यावेळी तुम्ही युद्धभूमीवर आहात, रणभूमीवर आहात, त्यावेळी त्यांनी त्या श्रीकृष्णाची रणनीती लक्षात ठेवायला पाहिजे होती. जे अर्जुनाला त्यांनी सांगितलं होतं की आता तुझ्या समोर जे उभे आहेत, विरोधात उभे आहेत, ते तुझे आप्तेष्ट नाही आहेत, तुझे सगळे नाही आहेत, सगळे सोयरे नाही आहेत, कोणी नाही आहेत, तुझे ना मित्रमंडळी आहेत, ते तुझे कोणी नाही आहेत, ते फक्त तुझे विरोधक आहेत.
आणि तू धर्माची लढाई करतोयस. ते अधर्मी आहेत आणि तू धर्माच्या बाजूने उभा आहे. आता मी राज ठाकरेंना धर्माच्या बाजूने का म्हणतोय, तर राज ठाकरेंवरती अन्याय झाला होता त्या संघटनेमध्ये. आणि त्या संघटनेचे नेते कोण होते, तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचे विठ्ठल. मग अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा असतो ना, तो सर्वात मोठा गुन्हेगार असतो. तो सर्वात मोठा गुन्हेगार असतो. त्यांनी बाळासाहेबांवरती अपशब्द नाही वापरला किंवा बाळासाहेबांच्या विरोधात असा कुठला प्रचार नाही केलेत, आपली मतं नाही मांडलीत. एक वेळ मी ती समजू शकतो, पण त्यांनी सर्वस्व पणाला लावून शिवसेनेच्या विरोधात ती रणशिंग फुंकायला हवी होती. ते त्यावेळी मला दिसून आलं नाही. त्या निवडणुकीची वेळ सांगतोय मी. असो मित्रांनो, ती वेळ निघून गेलेली आहे आणि माझं मत मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. राज ठाकरेंनी काय करायला हवं होतं, आणि तरीसुद्धा त्यांना आपले 13 उमेदवार निवडून आणता आले 2009च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या. मित्रांनो लक्षात घ्या, महानगरपालिकेच्या. आणि त्या महानगरपालिकेच्या 2012मध्ये ज्या निवडणूक लढवल्या, त्या निवडणुकीमध्ये त्यांनी मुंबईमधून 28 उमेदवार निवडून आणले. त्यांनी ठाण्यामधून 7, उल्हासनगरमधून 1, पुण्यामधून 29, पिंपरी चिंचवडमधून 4, अकोल्यामधून 1, नागपूरमधून 2 आणि तब्बल 40 हे त्यांनी नाशिकमधून निवडून आणले होते उमेदवार. आणि नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये महानवनिर्माण सेनेचं सरकारसुद्धा स्थापन झालं होतं. आणि असं असताना आज जी परिस्थिती राज ठाकरेंनी उडवली आहे, त्याला कारण एकच आहे, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. हे ते 3 मंत्र आहेत ना, हे अगदी सटीक आहेत. तिथे आपण इतरांना दोष देतो, दुसऱ्यांना दोष देतो. आता त्यांचे जे उमेदवार हरलेत, पडलेत, पराजित झालेत, ते आता EVM वरती बोट ठेवत आहेत, EVMला दोषी ठरवत आहेत. जे इतर विरोधक बोलत आहेत तीच भाषा आता महानवनिर्माण सेनेचे उमेदवार सुद्धा बोलायला लागले, जे पराजित झालेत. ते हे अशोभनीय आहे. मित्रांनो, मी असं का म्हणतो, कारण EVMला तुम्ही आज दोष देताय, पण पूर्वी ज्यावेळी बॅलेट बॉक्स आणि बॅलेट पेपरची जे आज ते वाच्यता करतायत, जे आता मागणी करतायत, हे जे विरोधक बॅलेट बॉक्स आणि बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवा, त्याच्यावरती सुद्धा पूर्वी बोटं ठेवले गेले, त्याला सुद्धा विरोध दर्शवलाय. त्याला सुद्धा न्यायालयाच्या याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे, त्या बॅलेट बॉक्सला आणि बॅलेट पेपरला सुद्धा. मित्रांनो, मग बॅलेट बॉक्स, बॅलेट पेपर किंवा EVM मशीन किंवा आणखीन कुठली जरी हे आणली, प्रणिती आणली, प्रणाली आणली, तरी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा बोट ठेवलं जाणार आहे. कारण मनुष्य प्राण्याची ती वृत्ती आहे, तो शॉर्टकट शोधतो, आपल्यामधल्या कमतरता शोधत नाही, तो शॉर्टकट शोधतो. म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो, एखाद्याचं नुकसान झालं ना, की तो म्हणणार माझ्या नशिबात नव्हतं. म्हणजे शॉर्टकट काय, नशिबावरती त्याने हे घातली, आपलं नशीब, माझं नशीब खराब होतं. पण जर एखादा त्याने काम चांगलं केलं, सक्सेस झाला, तर तो काय म्हणणार, बघा माझा काय कर्तृत्व आहे. मग त्यावेळी त्याचं नशीब त्याला आठवत नाही, किंवा देवाची इच्छा होती, मग तो काय म्हणणार, देवाची इच्छा होती. मग ज्यावेळी त्याची उन्नती झाली आहे, सफल झालं आहे, त्यावेळी तो असा म्हणणार नाही, ही देवाची इच्छा होती आणि मी विजयी झालो आहे, माझी उन्नती झाली आहे. म्हणजे माणूस हा किती स्वार्थी आहे, मतलबी आहे. ज्यावेळी त्याचा अधोगती होते, त्यावेळी तो नशिबावरती ढकलतो शॉर्टकटमध्ये. एखाद्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय, नशीब माझ्या नशिबात नव्हतं हो, माझ्या नशिबाने मला धोका दिला. तसंच आता हे EVM वरती ढकलत आहे, आणखीन काही नाही मित्रांनो. त्यामुळे राज ठाकरेंना सांगू इच्छितो, तुम्ही इतरांसारखी ही भाषा वापरू नका, EVMला दोषी ठरवू नका. आपण कुठे कमी पडतोय, आपल्या काय चुका आहेत, आपल्या काय उणीवा आहेत, हे आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे झालं ते झालं, ते आता परत आपण आणू शकत नाही, पण अजून वेळ संपलेली नाही आहे.
अजून ती परिस्थिती तुमच्या हातून गेलेली नाही, राजकीय भवितव्य तुमचं संपलेलं नाही आहे, ते तुम्ही सिद्ध करू शकता, ते म्हणजे महानगरपालिकेमध्ये. आणि त्याची वाच्यता नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यांची मुलाखत घेणाऱ्यांनी एक त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर तुमचं आता काय रिलेशन असणार, काय नातं असणार. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी याचा उल्लेख केला की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हातमिळवणी करायला इच्छुक आहोत. आणि त्यांनी विधानसभेची ॲनालिसिस केलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, त्यांनी दमदार काम केलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. भले त्यांनी उमेदवार निवडून आणलेले नाही, म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे. मग ही गोष्ट राज ठाकरेंनी लक्षात घ्यावी. तुम्हाला कोणीही उचलून खांद्यावर बसवणार नाही, कोणीही स्वतःहून उचलून खांद्यावर नाही बसवणार, तर तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील. त्याची जरी इच्छा असली की राज ठाकरे यांना खांद्यावर बसवावं, डोक्यावर बसवावं, तरीसुद्धा तुमची ही इच्छा हवी थोडंसं त्यांना सहकार्य करण्याची, की आपल्याला त्यांनी कमरेवर तरी बसवावं, खांद्यावर नाही, डोक्यावर नाही, कमरेवर तरी बसवावं. तर तुमचीसुद्धा ती इच्छा असावी आपल्याला त्यांनी कमरेवर बसवून घेण्याची. तुमचा जर अहम नसेल तर तुम्ही कमरेवर काय तर खांद्यावरही बसू शकता. डोक्यावर तर कोणी बसून नाही घेणार, पण खांद्यावरही बसू शकता. मित्रांनो, तसंच भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंना खांद्यावर बसवून घेतलेलं आहे, डोक्यावर नाही बसवलं आहे. ही गोष्ट राज ठाकरेंनी लक्षात घ्यावी. एकनाथ शिंदेंना सुद्धा भारतीय जनता पार्टीने खांद्यावर बसवून घेतलेलं आहे. तर कमीत कमी आपण कमरेवर तरी बसवावं. आपल्यावर जे प्रेम करणारे आहेत याचा विचार करावा. मित्रांनो, थोडासा आपण मागे 2009ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर 2024ची विधानसभा निवडणूक ह्या दरम्यान ज्या काय घटना घडल्या त्याचा जो आलेख आहे तो समजून घेऊ. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 2009मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला 143 उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रणांगणात उतरले होते, मैदानात उतरले होते आणि त्यांचे 13 उमेदवार निवडून आले. आणि त्या 13 उमेदवार निवडून येताना त्यांचे 2 नंबरला म्हणजे रनरअप म्हणून त्यांचे 12 उमेदवार होते, तब्बल 12 उमेदवार, हेही लक्षात घ्यावं. आणि तिसऱ्या क्रमांकावरती त्यांचे 53 उमेदवार होते, हेही राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं. आणि त्यावेळी त्यांची मताधिक्य त्यांना जे मिळालं टक्केवारी ते 5.7% होतं, 5.7%. त्याच्यानंतर त्यांचा धडसोडपणा हा त्यांना नडत गेला, त्यांचं सातत्य निघून गेलं आणि त्यामुळे त्यांच्या ह्या पक्षाला अवकळा आली. आणि ती कशी आली, ग्राफ कसा उतरला ते समजून घेऊ. 2014मध्ये त्यांनी 219 उमेदवार उतरवले मैदानात आणि फक्त एकच उमेदवार विजयी झाला. आणि 2 नंबरला फक्त 6 उमेदवार होते आणि 3 नंबरला फक्त 15 उमेदवार होते. म्हणजे बघा किती अधोगती झाली. कारण 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी जमिनीवरती जाऊन काम करायला पाहिजे होतं, त्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात जाऊन काम करायला होतं, ते त्यांनी केलेलं नाही. आणि ज्या महानगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक निवडून आले होते तिथे त्यांनी त्याच्यात सातत्य दाखवलं नाही. त्याचे हे परिणाम आहेत 2014चे. हे लक्षात घ्यावे कारण त्यांच्यामध्ये सातत्य नव्हतं. आणि त्यांनी अशी काय एक फळी निर्माण केली नाही, 2 नंबरची फळी आपल्या संघटनेमध्ये, आपल्या पक्षामध्ये, की ज्यावेळी ते कमी पडत असतील किंवा त्यांना ती वेळ नसेल, त्यांच्याकडे ती परिस्थिती नसेल, त्यावेळी ती दुसऱ्या नंबरची फळी कार्यरत राहून आपल्या ह्या संघटनेला कशी मजबूत करेल ही फळी ते निर्माण करू शकले नाहीत. मित्रांनो, लक्षात घ्या, ही फळी ते निर्माण करू शकले नाही, त्यांच्यावर ते विश्वास ठेवू शकले नाही. त्यांच्यावर जर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या ताकदीची, त्या क्षमतेची फळी त्यांच्याकडे होती,
बाळा नांदगावकर सारखे व्यक्ती, राजू पाटील सारखी व्यक्ती अनेक होते. राम कदम सुद्धा त्यांच्यासोबत होते. पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही. त्या 13 आमदारांवरती विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी त्यांची ताकद वाढू दिली नाही, त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही. त्याचे हे परिणाम आहेत. त्याच्यानंतर 2019 मध्ये निवडणूक झाली. 2019 मध्ये निवडणूक झाली. त्याला कारण काय? 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींचा समर्थन केलं आणि 2019 मध्ये सोनिया गांधीचं समर्थन केलं. त्याचे परिणाम त्यांना 2019 मध्ये भोगावे लागले. आणि त्यावेळी काय संख्या होती? 101 उमेदवार त्यांनी मैदानात उतरवलेत. त्याच्यातला एक उमेदवार निवडून आला आणि तब्बल 10 उमेदवार त्यांचे 2 नंबरवर होते आणि 25 उमेदवार 3 नंबरवर होते आणि मताधिक्य घसरून 2.3 वर आलं. म्हणजे जे मताधिक्य 2009 मध्ये होतं 5.7 ते घटून 2014 मध्ये 3.2 वर आलं आणि 2019 मध्ये ते घटून 2.3 वर आलं. मित्रांनो लक्षात घ्या कसा काय तो ग्राफ उतरलाय ते मी तुम्हाला सांगतोय. आणि आता झाली 2024ची विधानसभेची निवडणूक. त्याच्यावरती मी चर्चा केलेलीच आहे. त्याच्यावरचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. EVM वरती का बोट ठेवू नये त्याच्यावरती मी जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकेन. हे दोन्ही व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहताना पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 2024 मध्ये जी निवडणूक झाली त्यावेळी त्यांनी परत एकदा नरेंद्र मोदींचं समर्थन केलं. म्हणजे 2019 मध्ये सोनिया गांधीचं समर्थन केलं आणि 2024 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदीजींचं समर्थन केलं. म्हणजे धडसड वृत्ती. मग कारण काही असो, ते नोटबंदीचं कारण वगैरे हे न पटणारं आहे जी त्यांनी कारणं सांगितली असो मित्रांनो. तर त्यावेळी त्यांनी 125 उमेदवार उतरवले मैदानामध्ये आणि एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कमीत कमी बाळ नांदगावकर सारखी व्यक्ती निवडून यायला हवी होती, जिथे एकाच एक उमेदवार होता. बाकी ठिकाणी सोडून द्या विषय. महायुतीने त्यांना समर्थन केलं नसेल, मदत केली नसेल असं आपण एका बाजूला गृहीत धरू, पण तिथे महायुतीचे सुद्धा उमेदवार होते. पण एकाच एक असा शिवडी मतदारसंघातून बाळ नांदगावकर हे आपली उमेदवारी लढवत होते. ते उभाटाच्या विरोधात होते. तिथे तरी त्यांनी आपली ती जागा राखायला हवी होती. मित्रांनो ती सुद्धा ते जागा राखू शकले नाही. त्याला कारण धडसोड वृत्ती. जी त्यांनी शिवडी विधानसभेमध्ये जे त्यांनी शेवटचं भाषण केलं तेच भाषण त्यांनी सुरुवातीपासून तसंच ठेवायला हवं होतं. त्यांनी युतीच्या विरोधात आपली भाषा वापरायला नाही हवी होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यावरती त्यांनी शिरसंधान करायला नको होतं. ह्या त्यांच्या चुका आहेत. जे शेवटचं त्यांचं भाषण होतं त्या भाषणात तशाच प्रकारचं भाषण त्यांनी सुरुवातीपासून भाषण तसंच ठेवायला हवं होतं असं माझं मत आहे. मित्रांनो लक्षात आलं का? आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं वोट शेअर आहे, मताधिक्य आहे ते 1.55 वरती आलं. म्हणजे ते घटत आलं, कमी होत आलं, वाढत नाही गेलं तर ते कमी होत आलं. एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की उमेदवार निवडून आले नाहीत, पण कमीत कमी त्यांचे पारंपरिक मतदार त्यांच्यासोबत राहायला हवे होते. हे मताधिक्य कधी राहते कायम? 19-20 होऊ शकते. म्हणजे आज समजा 10 आहेत, उद्या 11 होतील किंवा परवा 9 होतील, समजू शकतो आपण. पण एवढं त्याचे परिणाम होतील, एवढं त्याचे त्याच्यात घट होईल. म्हणजे 5.7 वरून एकदम 1.55 वर येणं म्हणजे किती त्यांच्यासोबत असलेली जी विचारधारा आहे, त्यांच्या विचारधारेला मानणारे आहेत, त्यांचे पारंपरिक मतदार आहेत, तेही त्यांना सोडून गेलेले आहेत. हा त्याचा अर्थ झाला. आणि ही गोष्ट राज ठाकरेंनी समजून घेणं गरजेचं आहे, उमजून घेणं गरजेचं आहे. आपण कुठे कमी पडलो, आपल्या काय चुका झाल्या, आपण राजकीय धर्म पाळला का,
आपण त्या युद्धाचा धर्म पाळला का? कारण जर तुम्ही त्या युद्धभूमीत उतरलात आणि तुमच्यासोबत जे आहेत ज्यांना तुम्ही सोबत करताय किंवा ज्यांना तुम्ही मित्र मानलात, तर त्यांच्या विरोधात तुम्हाला तिथे रणभूमीवरती तुम्ही त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे तुम्ही स्वतःचा घात करून घेणं. तुम्हाला जर काय विरोध असता, तुम्हाला ज्या काय गोष्टी पटत नसत्या, तर त्या 4 भिंतीच्या आतमध्ये हवे होते. मित्रांनो, लक्षात आलं का? ज्यावेळी एखादा कुटुंब, एखादा परिवार 4 भिंतीचा आत असतो ना, त्यावेळी तो परिवार अखंड राहतो, एकसाथ राहतो आणि आपली उन्नती करतो. पण तोच परिवार ज्यावेळी रस्त्यावर येतो आणि एकमेकांची उणीधुणी काढायला लागते, त्यावेळी त्या परिवाराचा काय होते? सत्यानाश होतो, विध्वंस होतो. तीच गोष्ट राज ठाकरेंनी केली. त्या परिवाराला, त्या युती धर्माला, त्या आपल्या मित्रत्व धर्माला, भले ते युतीमध्ये नव्हते पण मैत्रीपूर्ण लढत होती, तर त्या मित्रत्वाला ते जागायला हवे होते आणि त्यानुसार त्यांनी वक्तव्य करायला हवं होतं, त्यानुसार त्यांनी रणनीती आखायला हवी होती, त्यानुसार त्यांनी तयारी करायला हवी होती. जर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्येच ते जाहीर केलं होतं, आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विधानसभेच्या कामाला लागा, त्याच वेळेला तुम्ही ती रणनीती बनवायला हवी होती. अन्यथा काही उमेदवार काही जागा लढवून त्यांनी आपले 4 ते 5 किंवा 5 ते 10 उमेदवार निवडून आणायला हवे होते. कुठेतरी तडजोड करून सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील असं तुम्ही करूच शकत नाही. तुम्हाला वाटते तसंच व्हावं असं तुम्ही करू शकत नाही. काळ, वेळ, परिस्थितीनुसार तुम्हाला कुठेतरी झुकतं द्यावं लागते, ज्यावेळी तुमची बाजू कमजोर असते त्यावेळेला. आणि आता राज ठाकरेंची बाजू कमजोर आहे आणि कमजोर व्यक्ती उगाचच आपली छाती फुगवत नाही, बढाया मारत नाही. तो काय करतो? काळ, वेळ, परिस्थितीनुसार काय करतो? कोणाची तरी सोबत घेतो, कोणाचा तरी आधार घेतो, आपल्या समविचारी जे आहेत त्यांचा आधार घेतो, समर्थन करतो किंवा त्यांच्या सोबत उभा राहतो. ही राज ठाकरेंनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला अहंकार त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे. जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुम्ही कितीही स्पष्ट वक्तेपणा असला तुमच्याकडे, कितीही तुम्हाला अगदी वास्तव जगासमोर आणायचं असलं, तरी राजकारणामध्ये, युद्धनीतीमध्ये नरोवा कुंजरोवा हे सुद्धा महत्त्वाचं असते. नरोवा कुंजरोवा. मित्रांनो, लक्षात आलं का? तुम्हाला कृष्णनीतीच वापरायची आहे, कारण हे कलियुग आहे. इथे रामराज्य नाही आहे, हे त्रेतायुग नाही आहे, हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये तुम्हाला कृष्णनीतीच वापरायची आहे. आणि ही जर कृष्णनीती जर राज ठाकरेंना अवगत नसेल, समजत नसेल, तर राज ठाकरेंनी, मी एक कळकळीची विनंती आहे, ते वाचक आहेत, त्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी गीता रहस्य वाचावं आणि हे जे त्यांचं राजकारण आहे त्या राजकारणामध्ये त्यांनी आपल्या पक्षाला किंवा स्वतःला पुढे न्यावं, गीता रहस्य वाचावं, अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, मी राज ठाकरेंना जी कळकळीची विनंती करतोय ती गीता रहस्य वाचण्याची. गीता रहस्य वाचल्यानंतर त्यांना नक्की लक्षात येईल आपल्याला ह्या कलियुगामध्ये कशी रणनीती आखायला हवी, कशी, कोणाबरोबर, आपला मित्र कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, धर्म काय, अधर्म काय आहे, हे त्या गीता रहस्यातून तुम्हाला कळेल. ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण ते प्रामाणिक आहेत, स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. पण हे सर्व असताना त्यांनी कलियुग सुद्धा लक्षात घ्यावं. आपण कलियुगामध्ये जगतोय, आपण त्रेतायुगामध्ये नाही आहोत, हे रामराज्य नाही आहे. त्यामुळे कृष्णनीतीनुसारच चालायला हवं. आणि ही कृष्णनीती आपल्याला कुठे समजून येईल? ती म्हणजे गीता रहस्यामध्ये. म्हणून जर त्यांचे कोण चाहते असतील, त्यांचे समर्थक असतील, हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण मी त्यांचा एक चाहता आहे. ते राजकारणामध्ये असावेत, त्यांचे विचार राजकारणामध्ये असावेत असं मला वाटते. पण त्यांनी आपली रणनीती, राजनीती, आपली विचारधारा ही नक्की करायला हवी.
त्यांचं शेवटच्या क्षणाला जे त्यांचे मन दोलायमान होते ते मन त्यांनी दोलायमान होऊ देऊ नये, अगदी ठाम राहावं. आणि राजनीतीमध्ये, राजकारणामध्ये काळ, वेळ, परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घ्यायला हवे. काळ, वेळ, परिस्थितीनुसार. आणि जो काळ, वेळ, परिस्थितीनुसार राजकारणात निर्णय घेतो, पण ते धर्माच्या सोबत असतील, ते अधर्माच्या सोबत नव्हे. कारण उद्धव ठाकरेंनी सुद्धा काळ, वेळ, परिस्थितीनुसार आपला स्वार्थ साधला, मतलब साधला. तशी परिस्थिती मी सांगत नाही, तसा निर्णय मी तुम्हाला सांगत नाही आहे. हा निर्णय हा धर्माचा असावा, अधर्माचा नसावा. हा अनीतीचा नसावा, तो नीतीचा असावा, नीतिमूल्यावरती चालण्याचा असावा. हा निर्णय कसा असावा? नीतिमूल्यावरती चालण्याचा. मग एखाद्या वेळेस आपला पराजय झाला तरी चालेल, पण आपली नीतिमूल्य वेशीला टांगून किंवा आपली विचारधारा वेशीला टांगून चालणार नाही. हाही विचार राज ठाकरेंनी मनात ठेवावा, ध्यानात ठेवावा, लक्षात ठेवावा. कारण आता हे जग युग परिवर्तनाकडे चाललेलं आहे. हे जग युग परिवर्तनाकडे चाललं आहे. आता कलियुगाकडून आपण परत एकदा सतयुगाकडे चाललेलो आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याने, राजकीय पुढाऱ्याने किंवा सामान्य व्यक्तीने ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण आता कुठे चाललो आहे? युग परिवर्तनाकडे चाललो आहे. धर्माची साथ जो देईल, धर्माच्या बाजूने जो उभा राहील, त्यालाच ह्या जगामध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे. थोडक्यात मी तुम्हाला स्पष्ट, अगदी सुस्पष्ट सर्व तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? मी जे काही विचार मांडतोय, मी जे काही विश्लेषण करतोय, ते तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा अयोग्य वाटत असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.